श्री स्वामी समर्थ बखर भाग 5. लेखक श्री गोपाळ बुवा केळकर. संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. वाईकर ब्राह्मणाची गोष्ट. श्री क्षेत्र वाई येथे एक ब्राह्मण गंगनापुरात सेवा करण्यासाठी राहिला होता. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून तो श्रींच्या दर्शनासाठी गेला होता. श्री स्वामींची लीला पाहून त्याला परम आल्हाद वाटला आणि एके दिवशी ब्राह्मण श्री स्वामींच्या सान्निध्यात बसला असता स्वामींना त्यानं आपल्याला एकानं फसवल्याबद्दल हकीकत सांगितली. ती अशी की ब्राह्मण म्हणाला, महाराज, काही दिवसांपूर्वी वाईला एक अनुष्ठानी बुवा आला होता आणि अनुष्ठानाची समाप्ती करून श्री दत्त प्रित्यर्थ ब्राह्मण भोजन घालण्याचा त्याने बेत केला आणि त्याच्याजवळ काय पैसे नव्हते. माझ्याजवळून त्याने 25 रुपये घेतले आणि आपली हुंडी 1 ते 2 दिवसाच्या आत येणार आहे आणि आल्यावर तुमचे 25 रुपये फेडतो असं तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी समाराधना वगैरे यथासांग झाल्यावर रात्री त्या ब्राह्मणानं पोबारा केला आणि माझ्या गरिबाचे 25 रुपये बुडवले. ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी आपल्या नावावर रुपये दिले, त्याची अशी अवस्था का व्हावी? महाराजांनी काही उत्तर दिलं नाही. पण दर्शन करत असताना पुष्कळ लोकांची तिथे गर्दी जमली होती. त्यापैकी एका गृहस्थाकडे बोट दाखवलं आणि महाराज काय दाखवतात हे पाहण्यासाठी ब्राह्मण मागे वळून पाहू लागला आणि काय विलक्षण चमत्कार झाला. ज्या ब्राह्मणानं त्याला फसवलं होतं तोच ब्राह्मण त्याच्या मागे उभा होता आणि आपल्याला फसवणारा ब्राह्मण ओळखून वाईकरानं त्याला धरून ठेवलं आणि दोघांची बाचाबाच होऊ लागली, भांडण होऊ लागले. शेवटी त्या ब्राह्मणानं आपली लबाडी कबूल केली. त्याच्याजवळ रोख पैसे काय नव्हते. मग गोविंदराव टोळ आणि दुसरे गृहस्थ मधी पडून त्यांची समजूत काढली आणि ब्राह्मणाजवळ सकळातील मोठी टोपी आणि गुरुचरित्राची पोथी व नाशिकचा तांब्याचा पेला वगैरे अशा काही वस्तू होत्या. त्या वाईकर ब्राह्मणाला देऊन त्याची समजूत काढली. नंतर वाईकरानं महाराजांची अशी प्रार्थना केली की महाराज, आपल्या कृपेने माझे रुपये मिळाले. त्याचं काय करावं मी, याबद्दल तुम्ही मला आज्ञा करावी. महाराजांनी उत्तर दिलं नाही आणि महाराज तिथून निघून गेले. महाराज म्हणाले, ठाऊक नाही, आपल्या वाटेने जा. मग ब्राह्मण तिथून निघून गेला. श्री स्वामी समर्थ.